विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती मार्फत सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 72,000 ते 1,60,000 पर्यंत याची शिष्यवृत्ती भेटत असते. तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये पात्रता काय आहे, कोण अर्ज करू शकतो आणि अर्ज कशा प्रकारे करायचा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. तर कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच महाज्योती असे म्हटले जाते त्याला शॉर्टमध्ये. संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते. अगोदरच या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण म्हणजे पूर्वतयारी करून घेतली जाते सरळ सेवेची. याच्यामध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत तर बघू शकता. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील याच्यामध्ये देत असतो. कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये येतात पुढे मी तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता इतर मागासवर्ग कोणकोणती कॅटेगरी बघू शकता. पुढे तुम्हाला कॅटेगरी वाईज सांगेल. हे इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, त्याच्यानंतर तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा डिटेल्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या महिन्याचा या योजनेचा कालावधी किती आहे तर बघू शकता. योजनेअंतर्गत लाभ, सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती, एकूण 11 महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण व संस्थेमार्फत प्रशिक्षण झालेले आहे. त्यांच्याकडून इथं टॅबलेट प्रशिक्षण, ऑनलाईन प्रशिक्षण व टॅबलेट डाटा देण्यात येणार आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे योजना बघू शकता. योजनेच्या लाभासाठी पात्रता, पात्रता काय असणे गरजेचे आहे. कॅटेगरी तुम्ही तुम्ही पुढे सांगणार आहे. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक असावा. ते कॅटेगरी वाईज मी तुम्हाला खाली सांगेल. ठीक आहे. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला असावा. म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी असणे गरजेचे आहे. यापूर्वी महाज्योती योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. आता इथे पॉइंट इथं मी तुम्हाला सांगतो. चौथा पॉइंट दिलेला आहे. जर तुम्ही मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी 2023 मध्ये 24 मध्ये या महाज्योती योजनेचा जर लाभ घेतला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही, अर्ज करू नये असे त्यांनी म्हटलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. म्हणजे ते अर्ज अपात्र होऊन जातील. तुमचे अर्ज काढून टाकले जातील. त्यानंतर प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी जी आहे चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. तुमची एंट्रन्स एक्झाम किंवा चाळणी परीक्षा होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ लागेल आणि तेथे पात्र ठरवण्यात येईल. 6वा पॉइंट, विद्यार्थ्यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. ज्या अभियांत्रिकीसाठी तुम्ही देणार आहात परीक्षा, फॉर्म भरणार आहेत त्याच्या तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. त्या अभ्यासक्रमाच्या वरती एंट्रन्स एक्झाम सीईटी घेण्यात येईल. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे चाळणी परीक्षेतील प्राप्त प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संपूर्ण अपडेट तुम्हाला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप वरती भेटेल. त्यासाठी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्याच्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. संपूर्ण माहिती तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती आपण उपलब्ध करून देऊ. त्याच्यानंतर 9वा पॉइंट वयाच्या बाबतीत आहे. विद्यार्थ्याचे किमान वय 19 वर्ष पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त 41 वर्षापर्यंत असावे. दिव्यांग उमेदवार 43 वर्षापर्यंत इथे अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरी वाईज हे सांगण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणाचे स्वरूप कशा प्रकारे असेल तर सदर प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 11 महिने म्हणजे पूर्ण जवळजवळ 1 वर्षाचा हा कालावधी असतो. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे राहील. प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असेल. ऑनलाईन स्वरूपामध्ये हे असणार आहे.
त्याच्यानंतर संस्था निवड वगैरे संपूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये कोण कोण फॉर्म भरू शकते, तर ओबीसी इतर मागासवर्गीय त्यांना 58% सर्वात जास्त आरक्षण आहे. त्याच्यानंतर विमुक्त जाती म्हणजे विजे, त्याच्यानंतर भटक्या जमाती एनटीबी, भटक्या जमाती क, एनटीसी, भटक्या जमाती ड, एनटीडी आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एसबीसी, हे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आता कॅटेगरी वाईज इथे आरक्षण याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकत आहात. ठीक आहे. आता पुढील महत्वाची माहिती या ठिकाणी बघू शकता. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे: प्रवर्गनीय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. त्याच्यानंतर दिव्यांग करता 5% जागा आरक्षित आहेत आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहेत. आता हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि याच्यामध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता हे देखील पुढे सांगेल. तर येथे बघू शकता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे कोणती असणे गरजेचे आहे. बघू शकता, तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमचे रहिवासी दाखला म्हणजेच त्याला डोमिसाईल म्हटले जाते, डोमिसाईल असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर सर्व कॅटेगरीला वर सांगितल्याप्रमाणे वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर पदवीचे गुणपत्रक प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर दिव्यांग जर असाल तर दिव्यांगाचा दाखला असेल पाहिजे. जर अनाथ असेल तर त्याचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता अर्ज कसा करावा या ठिकाणी बघू शकता. त्याच्यावरती वैयक्तिक माझा डिटेल्स मध्ये व्हिडिओ येईल. संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस ऑनलाईन ट्रेनिंग यावर पद्धतीने अर्ज करावा असे म्हटलेले आहे. ठीक आहे. ते तुम्हाला आता काही डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करायचे आहेत. डिटेल्स मध्ये व्हिडिओमध्ये मी सांगेलच फॉर्म कसा भरायचा त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी शेवटची तारीख आजपासून या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत. म्हणजे आज तारीख माझ्या अंदाजित 28 तारीख आहे. 28 जुलै. तर जून, जुलै, आता ऑगस्ट 8 म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 20/8/2025 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. आज अर्ज करण्याचा अंतिम ही शेवटची 20/8/2025 आहे. म्हणजे तब्बल तुमच्याकडे जवळ-जवळ हे जवळ-जवळ 25 दिवस आहे हे अर्ज भरण्यासाठी. ठीक आहे. आता पोस्टाने वगैरे, ईमेल वगैरे अर्ज करायचा नाही. तुम्हाला अर्ज ऑनलाईनच करायचा आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचे पॉइंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल फक्त. ठीक आहे. एवढेच महत्त्वाचे पॉइंट होते. आता आता कोणकोणते याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अर्ज करू शकतात हे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगून घेतो. 1 मिनिट. आता मित्रांनो, मी ज्या तुम्हाला स्पर्धा परीक्षा सांगत आहे, आय-बी-पी-एस, पी-ओ, बँकिंग, एल-आय-सी, रेल्वे ए-ओ अशा वेगवेगळ्या ज्या अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी याच्यामार्फत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. आता पुढे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा हे तुम्हाला डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो. मोठ्या प्रमाणामध्ये 72,000 पासून 1,60,000 पर्यंत तुम्ही याचा निधी मिळवू शकतात. ठीक आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत. ठीक आहे. आता वेगवेगळी जी माहिती आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा त्याच्यामार्फत मी तुम्हाला सांगेल. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.